दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावातील श्री कपिलेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असते। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिर व्यवस्थापनेतर्फे भाविकांसाठी वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। गेल्या 8 वर्षांपासून शिवभक्तांसाठी खास श्रावण महिन्यात विविध प्रकारचे देखावे व सजावट सादर केली जात आहे। यंदाच्या पहिल्या श्रावण सोमवारी जगप्रसिद्ध जगन्नाथपुरी धामचा देखावा उत्कृष्टरित्या साकारण्यात आला आहे। मंदिराचे विश्वस्त अभिजित चव्हाण यांनी तरुण भारतशी बोलताना या संदर्भात माहिती दिली। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीनं तरुण भारत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समस्त बेळगावकर नागरिकांना पवित्र श्रावण महिन्याच्या आणि पहिल्या श्रावण सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा। गेले 8 वर्ष सातत्याने देखाव्याची परंपरा जी अखंडित सुरू आहे ती यावर्षी देखील अबाधित ठेवून भारतामधील जगप्रसिद्ध असं जगन्नाथपुरी धाम हा मंदिराचा देखावा आज कपिलेश्वर मंदिरामध्ये आम्ही साकारलेला आहे। काल रात्रीपासूनच भक्तांची रीढ दर्शनासाठी लागलेली होती। काल पहिला अभिषेक हा कपिलेश्वर महादेव ट्रस्टकडून समस्त बेळगावकर नागरिकांच्या जनकल्याणासाठी आयोजित केलेला होता। त्यानंतर पहाटे 5 वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक चालले। त्यानंतर विशेष रुद्राभिषेक करून त्रिकाल पूजेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। सायंकाळी ठीक 7 वाजता भव्य अशी पालखी प्रदक्षिणा करून विशेष महाआरती करून या पवित्र श्रावण सोमवारच्या पहिल्या श्रावण सोमवाराची सांगता या कपिलेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये होणार आहे। आज बेळगावमध्ये गोवा, गडिंग्लज, निप्पाणी तसेच गदग, धारवाड इथून देखील विशेष भक्तांची ह्या भेट मंदिराला झालेली आहे। मान्यवर देखील येऊन गेलेले आहेत। विविध राजकीय असेना अधिकारी असेना त्यांची सकाळी आज दर्शन घेऊन त्यांनी आपलं मनोकामना मागून गेलेली कपिलेश्वर मंदिरात। रविवारी मध्यरात्री श्री कपिलेश्वर मंदिरात जनकल्याणासाठी पहिला अभिषेक पार पडला। त्यानंतर पहाटे 5 वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक, विशेष रुद्राभिषेक तसेच त्रिकाल पूजा संपन्न झाली। आज सोमवारी सायंकाळी 7 वाजता पालखी प्रदक्षिणा व महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे। आज दिवसभर संपूर्ण मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांनी महादेवाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं मंदिर प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे।